कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं कधी लक्षात येणार आहे तुझ्या? का लक्षात येतंय पण स्वतःच्या मनाला समजावतेस? नाही, मला तर वाटतंय तुझ्या हातातून सगळं निसटून चाललंय, तुझ्या हातात आता काहीही राहणार नाही। मी तर म्हणते ते जे डिवोर्स पेपर आहेत ना, त्याचा सुद्धा आता काडीचा उपयोग राहिलेला नाहीये। तुला विश्वास नसेल माझ्या बोलण्यावर, प्रूफ हवं असेल ना, जाऊन बघ त्यांच्या खोलीत। आत्ताही ते दोघे त्यांच्या खोलीत नाहीयेत, बघ हवं तर। छान चांदण्या आहेत ना। काय रे आशू, हा आज असं गच्चीत झोपायचा वगैरे प्लॅन केला? प्लॅन म्हणजे अगं आपण तुझ्या घरी झोपलो नव्हतो का गच्चीत, म्हणून म्हटलं आज सुद्धा आपण छान चांदण्याखाली झोपूयात। हे ऐक ना, पण मला जरा असं भीती वाटते। कसली भीती वाटते? अरे भीती म्हणजे असं आपल्याला कोणी बघितलं तर? बघितलं तर बघू दे, त्याला काय एवढं? अरे पण मला ते जरा ऑड वाटतंय। काय हॉड वाटतंय? सीताईंनी बघितलं तर काय? अगं बघितलं तर बघू दे ना, आपल्याला गच्चीत झोपायचं होतं म्हणून आपण गच्चीत आलो, त्यात काय एवढं? पण ते बरोबर। ए शिवा, तू तू विचार करतेस, अजिबात टेन्शन घेऊ नको। आपण छान झोपलोय ना आता, मस्त चांदण्या बघू, चंद्र बघू आणि झोप लागेल छान। काय झालं? अरे डास। बघ, मी तुला बोलले ना, इथे मच्छर पण आहे. अरे उगाच नको ना, तुला काय होईल, तू तसंही नाजूक आहेस। ए काय, मला कसं नाजूक म्हण? मी नाजूक नाही आहेस नाहीये। तू तू हे बघ, तू काही काळजी करू नको, छान मस्त आपण झोपलोय ना। नाही, पण तू माझं ऐक। नाही बघ, तू माझं ऐक, तूच म्हणतेस ना की तुझे पप्पा तुला वरून बघतात, तुला त्यांची आठवण येते, मग त्यांचं आत्ताही तुझ्याकडे लक्ष आहे शिवा, आणि ते वरून तुला बघतायत आणि ते म्हणतात की ही मुलगी एवढ्या उशिरा जागून काय करते, झोपली का नाहीये? झोप पटकन, पटकन झोप, झोप झोप। पप्पा बघतायत ना, झोप झोपते। हा, व्हेरी गुड। कीर्ती म्हणत होती ते खरे, अशाने हळूहळू सगळं हातातून निसटत जाईल। उर्मिला, आम्ही ना आज मीटिंगला जातोय, तर उद्या रात्रीपर्यंत येऊ आम्ही। बरं, कोण कोण जात आहे? अगं मी, लक्ष्मण आणि आशू चाललोयत। आशू, तयारी झाली आहे ना? हो लक्ष्मण, मी बघितलंय त्याचं प्रेझेंटेशन। अरे आशू, काय झालं? शांत कायस?
हो रे, चेहरा पण उतरलाय. काय झालं? आशू, काल रात्री कुठे होतास? तूच सांग, कुठे होतात तुम्ही काल रात्री? नाही, तुमच्या रूम मध्ये नव्हतात. आम्ही गच्चीत झोपलो होतो. ओ वहिनी, गच्चीवर चांदण्यांच्या खाली, हाऊ रोमॅन्टिक. संपदा, वहिनी नाचतेस तू? अरे तीच काय आशू. जमायला लागलाय बेटा. हा? आशू, हम्म, काय रे, काय होतंय? काय नाही. काय हो? आशू, ताप आलाय रे तुला? थोडी थंडी पण वाजते. थंडी आणि ताप, कन्फर्म मलेरिया. म्हणजे डास चावले असणार. बरोबर, गच्चीवर गेला होतात ना झोपायला, होणारच. काय ग? हो, होते मच्छर वर. म्हणजे मग तरीही वर झोपायची हौस कशासाठी? शिवा, छोट्या छोट्या गोष्टी कळत नाहीत का ग तुला? आई, आता ह्या अवस्थेतही तुला हिची बाजू घ्यायची का? हे बघ शिवा, आशूच्या बाबतीत केलेला हलगर्जीपणा मी अजिबात खपवून घेणार नाही. मला चालणारच नाही. तुला माहित नाही का त्याची तब्येत नाजूक आहे. सीता, अगं त्या दोघांना वाटलं असा काहीतरी प्लॅन करावा, त्यांनी केला. त्यात एवढं काय? तुम्ही काहीही बोलू नका. मुलाची अवस्था बघा, कशासाठी झोपायचं गच्चीत? ही सगळी आयडिया ना हिची असणार, फक्त हिच्या डोक्यात आली असणार. नुसता मूर्खपणा. आशू, राहू दे आता, राहू दे. ऐका ना, डॉक्टरला फोन करा लवकर, लवकरात लवकर. हा, चला, आराम करायची गरज आहे आता. डॉक्टर चेक करतायत डंबोला. त्याला थंडी वाजते का अजून? पण ठीक आहे अगं, डोंट वरी, होईल तो ठीक. मी त्याला गोळ्या औषधं देतोय, त्या लगेच सुरू करा. आणि त्याच्या आपण काही टेस्टही करून घेऊ. रिपोर्ट उद्या येतील, मग बघूया काय ते. आणि त्यांना आता आराम करू दे. त्यांना आरामाचीच गरज आहे. काय रे आशू, तुला माहितीये ना तुझी तब्येत किती नाजूक आहे. कशाला कोणाच्या तरी नादाला लागतोस रे? तू आजारी पडलास की अख्खं घर काळजीत पडतं. बरा होईन मी. तुम्ही काळजी नका करू कोणी. ठीक आहे, पण आता आराम करायचंय. होशीलच बरा, पण खोलीत पडून राहायचंय. हं, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.